बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 10 एप्रिलला एक सिनेमा रिलीज होणार आहे. मराठी फिल्म आहे ती आणि लोकेश गुप्ते हा अभिनेता दिग्दर्शक आता हा एक नवीन सिनेमा घेऊन येतोय, अशी ही जमवा जमवी. 10 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि हा सिनेमा कसा आहे त्याचं टीजर रिलीज झालेला आहे. तो टीजर आपण पहिला बघूया. फोन वाजतोय. कोणाचा रे? सुधा मावशी. हॅलो सुधा. हा बोल बोल. कुणी आहे काय समोर? आता काय प्रश्न झाला? पण एकंदरीत परिस्थिती कशी आहे गती, म्हणजे वातावरण? म्हणजे आता उकडतंय ना. काम झालं का? नाही ना. काळजी घे हा सुधा. हो हो बर ठेवू? ठेवतेच म्हणजे आता तू मस्ती खोर मी मस्ती खोर, तू मस्ती खोर मी मस्ती खोर, तू मस्ती खोर मी मस्ती खोर, तू मस्ती खोर मी मस्ती. मला उगा टेन्शन आलंय. काय काळजी करू नकोस ग. ऑल द बेस्ट. मस्ती 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 खोर. तर आपल्याला या सिनेमामध्ये मराठी सुपरस्टार, मराठी लिजंड अशोक सराफ सर आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहेत. वंदना गुप्ते, सुनील बर्वे आणि बरीचशी मोठी फौज आहे कलाकारांची या सिनेमामध्ये. आणि लोकेश गुप्तेचा हा सिनेमा आहे, म्हणजे हा एक वेगळा सिनेमा घेऊन येत आहेत लोकेश गुप्ते. अशी ही जमवा जमवी. आता ही जमवा जमवी कसली आहे ती बघायची आहे, कारण 10 एप्रिलला जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा आपल्याला कळेल कसली जमवा जमवी लोकेश गुप्तेंनी केलेली आहे. कारण अशोक सर यामध्ये आहेत आणि वंदना गुप्ते यांचं पहिल्याच टीजर मध्ये आपल्याला दिसतं की फोनवरती सुनील बर्वे बसलेत आणि फोन येतो आणि मग वंदना गुप्ते खोटं काहीतरी बोलतात आणि काहीतरी मुलीच्या नावाने फोन करतात. हल्ली ही पद्धत आहे, म्हणजे पूर्वीपासूनच आहे. मुलाबरोबर बोलायचं असेल तर मुलीचं नाव किंवा फोनमध्ये सेव्ह करणं. आणि मग आता हा नक्की सिनेमा काय सांगणार आहे, कुठली गोष्ट घेणार आहे, या दोघांचं प्रेमप्रकरण आहे की इतर काय आहे ते आपल्याला ही जमवा जमवी कसली जमवा जमवी आहे हे कळणार. म्हणजे मुलांच्या लग्नाची जमवा जमवी आहे की आपलं जमलेलं होतं पूर्वी त्याची जमवा जमवी आहे, हे सगळं काही आपल्याला सांगणार आहे हा सिनेमा. 10 एप्रिलला हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा आपल्याला कळेल. पण एकंदरीत अशोक सर आपल्याला यामध्ये दिसतात. वंदना गुप्ते ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत या पिक्चरमध्ये, या सिनेमामध्ये, तर काहीतरी गंमत येणार आहे. कारण अशोक सर जेव्हा या सिनेमामध्ये आहेत आणि जमवा जमवी, बनवा बनवी, फसवा फसवी या काही ज्या काही टायटल्स आहेत त्यामध्ये कॉमेडी दडलेली आहे. आणि ती कॉमेडी काय आहे, कशा पद्धतीची कॉमेडी आहे, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. अशी ही जमवा जमवी या सिनेमा. पोस्टर जर बघितलं तर पोस्टरमध्ये टेबल खाली युथ आहेत, ते काहीतरी बोलतायत टेबलवर, म्हणजे अशोक सर आणि वंदना गुप्ते होतात ते काहीतरी बोलतात. म्हणजे कसली लफवाछपी चालले, कसली जमवाजमवी चालले हे आपल्याला सिनेमा आल्यावरच कळणार आहे. पण नक्की सांगू शकतो की हा सिनेमा कॉमेडी सिनेमा आहे. हा सिनेमा एक वेगळा सिनेमा आहे. हा सिनेमा जो आहे तो यंग युथचा सुद्धा आहे आणि प्रौढांचा सुद्धा आहे. कारण ही जी म्हणजे यंगस्टर्स आणि ओल्ड एज ऍक्टर सगळे एकत्र घेऊन जो सिनेमा बनवला त्यामधून काहीतरी दिग्दर्शकाला, लेखकाला आणि प्रोड्युसरला सांगायचं आणि लोकांसाठी ते एंटरटेनमेंट ते घेऊन आलेले आहेत. तर नक्कीच हा सिनेमा बघायला हवा. कारण अशोक सर आणि वंदना गुप्ते आणि सुनील बर्वे बरीच जी कलाकार मंडळी जी आहेत ती कसली जमवाजमवी करणार आहेत, खरंच काय कोणाचं जमणार आहे का, की जमवताना काय दमछाक होणार आहे, की जमवता जमवता वाट लागणार आहे, ते सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे 10 एप्रिलला. लोकेश गुप्ते नवीन नवीन सब्जेक्ट्स घेऊन काहीतरी तो एक्सपेरिमेंट करत असतो आणि हा सिनेमा सुद्धा एक चांगले एक्सपेरिमेंट आहे असं मला वाटतं. बिंदास बोलेन की लोकेश गुप्तेला हा सिनेमा काहीतरी नक्कीच देऊन जाईल अशी खात्री आहे मला. कारण लोकेश गुप्ते कलाकार म्हणून आला, नंतर आता तो दिग्दर्शक आहे झालाय. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खरोखरच बरं वाटतं की आपण पाहिलेली आपल्या सोबत काम करणारे, म्हणजे आम्ही एकत्र काम नाही केलं पण त्याचे नाटकं, माझं नाटक असं सुरू असताना आपण एक दुकान बघितलेलं आहे, सिरियल्स मध्ये पाहिलंय, सिरियल्स मध्ये. त्यामुळे एक कलाकार डिरेक्टर बनतो आणि तो सिनेमा करतो, तो रिलीज होतो
आणि त्याला यश मिळेल ही अपेक्षा असते, कारण की सगळेच आपल्या यशासाठीच धावपळ करत असतात. आणि ही जमवाजमी आता जमली असं मला वाटतं लोकेश गुप्तेला, आणि तो जमवणार आणि त्याला यश प्राप्त होईल हो अशी इच्छा मी प्रकट करतो. आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. हा सिनेमा हिट व्हावा आणि यशस्वी व्हावा. प्रोड्युसरने आणखीन सिनेमे बनवावे, लोकेश गुप्तेने सुद्धा आणखीन डिरेक्ट कराव्या फिल्म्स, अशी शुभेच्छा देत इथेच थांबतो. जर तुम्ही माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.